रत्नागिरी हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार अँड वेलकम बॅक टू आवर न्यू ब्लॉग. तर आज आम्ही पूर्ण फॅमिली म्हणजे 2-3 फॅमिली मिळून आम्ही चाललो आहे गणपती पुण्याला. तर आता सकाळचे वाजले, तर आता आम्ही निघतोय आणि बाहेर बघा खूप अंधार आहे आणि एवढी थंडी आहे. स्टेशनला आणि दादा चाललाय आता घरी. बाय कर, चला पप्पा. तर आता आम्ही चाललोय स्टेशनला प्लॅटफॉर्म 2 वरती. तिथून आता आम्ही चाललोय ठाण्याला. ठाण्यावरून आमची ट्रेन आहे. सो चला निघूयाच. तर आता आम्ही आहे अंबरनाथ स्टेशनला. आता ठाण्याची ट्रेन लागते आणि ही माझी सिस्टर आणि बाकीचे सगळे जेंट्समध्ये आहे. सो आम्ही दोघीच लेडीजमध्ये जाणार आहे. तर आता आम्ही ठाण्याला पोचलोय आणि आता 7:30ची ट्रेन आहे, 7:45ची ट्रेन आहे. सो आता आम्ही ट्रेनमध्ये बसल्यावर दाखवतो. फायनली पूर्ण फॅमिली भेटली आहे इकडे. काका, काकू, हॅलो आणि हा ब्रदर. सो चला निघूयात आता. फायनली ट्रेन आली आहे आमची. सो आता आम्ही निघणार आहे. ट्रेनमध्ये चढलोय आणि सगळ्यांना सीट भेटले. इथे माझी आणि सिस्टरची सीट आहे, इथे पप्पा आणि इथे ब्रो. सो चला निघूयात आता जायला. सो फायनली ट्रेन निघते जायला. काय हां, चार्जिंगसाठी ना. येस, चार्जिंगसाठी मेन म्हणजे प्लग भेटले. ट्रेन अशी चीज आहे की इथं सगळं भेटतं. आतापर्यंत किती जण आले. कॅट घेतला. सो आता आम्ही कॅट आणि हे पेपर सोप आहे हात धुवायचा, हे घेतलं आणि आता आम्ही बहीण भाऊ मिळून खेळणार आहेत. कारण एवढे तास काय करणार, बोर होणार म्हणून. तर चला खेळूया. सो आता आम्ही पोचलोय पनवेल स्टेशनला आणि आता आम्ही चाललोय मम्मी या लोकांना शोधायला, कारण आमचं खाऊ त्यांच्या जवळ आहे. मम्मी खाऊ द्या, खाऊ. पूर्ण थैली घेऊन जायची. पूर्ण थैली नको घेऊ. काय अजून त्याच्यात सगळी चिप्स आहे. एक पाणी दे त्यांना. मग पप्पा येणार आहे ना पाणी प्यायला. इथे काकू आहे, काकू हाय करा. बाय बाय. अजून बाकी पब्लिक कुठे आहे आमची. सो अजून बाकी पब्लिक शोधतोय आम्ही. कोण आहे अजून? कुठे गेली आजी? आजी भेटत नाहीये. मेन आजी आमची कुठे गेली माहित नाही. कुठे गेली तर आजी पण भेटल्या आम्हाला. आजी असं करा, हाय. हाय काका. तर बाकीची फॅमिली इथं बसली. बाय बाय. तर चला आता आम्ही जाऊन आमच्या सीटवर बसतो. तर इथे आता चालू झालं आहे पत्ते. मी पण खेळते बट मी आउट झाले. इकडे आलंय खूप खायचं सामान. इथे भेळ आणि इथे आंबट गोड गोळ्या. तर आम्ही खातो आता दोघी जणी भेळ. बसल्या बसल्या टाइमपास. मस्त आंबट गोड. मसला वेल आली चाटी, मसला वेल पुरी वेल. तर आता आम्ही भेळ खातो आणि इथं आलंय आता वीर स्टेशन. भेळ ट्रेनमध्ये एवढे सगळे येत आहेत ना, एवढे सगळं पूर्ण स्टेशन उठून आलंय वाटतं इकडे.
A to Z डोसापासून मेंदूवडे, इडली, चिकन, ऑल 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 खूप आयटम भेटतं यार इकडे. मला असं वाटतं सगळं काही खायचं असलं ना तर ट्रेनमध्येच येऊन बसावं, म्हणजे बसल्या बसल्या सगळं भेटेल, स्टेशनला जायची गरज नाही पडणार. है ना दिशा? बघा आता दुसरं काहीतरी आलं, आंबावडी चिक्की आली. आता आम्ही खातोय काकडी. इथं वेळ संपली नाही अजून. मीठ जास्त टाका ते. हो हो थँक्यू. बस आम्ही बसल्या बसल्या फक्त खायचीच कामं करतो. सांडली हिच्याकडून भेळ. मी निघते कानातले, ट्रेनमध्ये मी कानातले विकायला आले. तुम्हाला माहित नाही पण मी आता सांगते जे खरं आहे ते. भारी भारी कानातले आहेत, खूप मस्त आहेत. कसे आहे? 30 रुपयाला आहे. तर आता इकडे आजची कानातले घेते. कोणते पसंत आहे? तर मी आणि दिशानी सेम कानातले घेतले. तर आम्ही एवढे सारे, बघा हा जाणून माझा ब्लॉग खराब करतोय नालायक. तर आम्ही एवढे सारे कानातले घेतले. हा काय करतोय माहिती का, कोणी पण आला ना त्याला बघा कसं बोलून थांबवतो. माझा पचका करतोय तो. हा ना माझा पचका करतोय. कधीचा वरडत होता, आता गप्प बसला. गर्दी नाही असं बोल. हा लस्सी. तर गाईज अजून खूप टाइम आहे. 3-3:30 वाजता उतरू आम्ही आणि आता वाजलेत 1:22. कंटाळा आला खूप बसून. व्हेज बिर्याणी तू एक खाशील ना का? हा हाफ है कि फुल? एक आदमी आराम से खा सकता है ना. घे मग. दो व्हेज बिर्याणी. बिचारायला एवढी भूक लागली कधीपासून, कोणीच येत नाही आता. कधीपासून सगळे फिरत होते, आता कोणीच येत नाही. भेटलं फायनली. ₹10 दे दो. 10 रुपया. हाँ दे रहा हूँ इसके अंदर तर आम्हाला खूप भूक लागलेली म्हणून आम्ही इथं आता व्हेज बिर्याणी मागवली. तर आता आम्ही 3 जण खाऊन घेतो. रत्नागिरी सो फायनली उतरतोय आम्ही. कंटाळा आला होता आम्हाला. सो फायनली रत्नागिरीला पोहोचलोय. आता इकडून आम्ही बघूया कुठे जाणार आहे, मी तुम्हाला दाखवते. माझी एंट्री कट करा. तर आता आम्ही निघलोय. आम्ही आता एक हॉटेल बुक केलाय, सो तिकडे जातोय आणि फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही जाणार आहे दर्शनाला गणपती पुण्याला. सो मी तुम्हाला दाखवतेच. चला. तर आता इथं गाडी मागवली आहे. आता आम्ही सगळे जाऊ इथून बसून रूमवर. सो चला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला आता आम्ही आलोय हॉटेलमध्ये जेवायला, कारण कोणीच जेवलं नव्हतं. आम्ही खाल्लं होतं पोरांनी, पण मोठ्यांनी नव्हतं खाल्लं, म्हणून आता जाऊया काहीतरी खाऊन.
दीपू को बोला चल ट्रेन से नको 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 आता आम्ही दाल खिचडी मागवली आहे तिघांमध्ये, कारण आम्ही खूप खाल्लंय म्हणून. बोल रे. भूक लागली. एवढं खाल्लंय याने 3 ते, आणि याला भूक लागली आता. तर आपण तिघं मिळून हे एवढं संपवायचं. एन्जॉईंग फूड. ते असं झालंय जसं लग्नामध्ये नाही का सगळे बसलेले असतात जेवायला, तेव्हा व्हिडिओ काढतात तसं काढायला गेलेली तू. तर ह्यांचं हॉटेल 1 नंबर आणि टेस्ट पण खूप भारी, म्हणजे खूप भारी. तर ते बोलले की वरती पण हॉटेल बघून या, तर चला आपण बघून बघू. खूप छान आहे हॉटेल. ॲक्च्युली इकडे आवाज पण गुंजतोय. बेसिंग बघा किती भारी आहे. वाव, ओ माय गॉड, हॉटेल शाही बघा इथे किती भारी आहे. वाव, नाईस. हे बघा हॅपी बर्थडेचं सुद्धा आहे इकडे. भाऊला भाऊली दाखव. खूप छान हॉटेल आहे, खूप छान. तर तुम्ही रत्नागिरीला आल्यानंतर ह्या हॉटेलला नक्कीच या. हा हॉटेल आहे रत्नागिरी स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर. तुम्ही बस या टॅक्सी कराल, त्यांना मी नाव देणार आहे. सो त्यांना या हॉटेलचं नाव सांगा आणि इकडे या. खूप अमेझिंग फूड आणि लोकेशन तर तुम्ही बघितलंच किती भारी आहे. चला, तर आमचं आता खाणं पिणं डन झालंय आणि आता आम्ही निघलोय आमची गाडी. सो चला जाऊन आता डायरेक्ट रूमवरच भेटूया. तो आता आम्ही पोचलोय रूमवर. हे आहे, तर चला. तर आता आम्ही आतमध्ये जातो, फ्रेश होतो आणि लुक चेंज करतो. त्याच्यानंतर मग आम्हाला जायचं आहे दर्शन करायला गणपती पुण्याचं. आणि हा व्लॉग आपण इकडेच एंड करूया. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तर नेक्स्ट व्लॉग आपला येणार आहे गणपती पुण्याचं दर्शन. सो बघायला विसरू नका. चल बाय.